मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावरती बोलणार आहोत जो प्रत्येक शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि संतापाचा विषय बनला आहे. तो म्हणजे पीक विमा. सरकार मोठ्या गर्वाने सांगते की आम्ही हजारो कोटींचा पीक विमा मंजूर केला, पण प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे, बांधावरची परिस्थिती नेमकी काय आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीक विम्याचे सध्याचे अपडेट्स आणि पैशांचे वाटप आणि शेतकऱ्यांबद्दल जाणीवपूर्वक पसरवले जाणारे जे गैरसमज आहेत आणि त्याचबरोबर ती सरकारी धोरणांमध्ये जो चाललेला जो फोलपणा आहे यावर सविस्तर आणि परखड चर्चा करणार आहोत. सध्या पीक विमा वाटपाबाबत सरकारकडून बातम्या येत आहेत की 1409 कोटी रुपयांचा जो निधी आहे तो वाटपासाठी सुरू झाला आहे. तसंच आगामी सणांच्या मुहूर्तावरती जसं की गुढीपाडवा या सणाच्या मुहूर्तावरती हेक्टरी 17,000 ते 17,500 रुपये खात्यात येतील अशा घोषणाही ऐकायला सरकारकडून मिळत आहे. प्रशासनाकडून 24 ते 36 जिल्ह्यामध्ये वाटप सुरू देखील झाल्याचा दावा केला जात आहे. पण ही फक्त कागदावरची आकडेवारी आहे का? हाच मोठा खरा प्रश्न आहे. काही विशिष्ट जिल्ह्यामध्ये निवडक शेतकऱ्यांच्या खात्यावरती विम्याचे पैसे देखील जमा झाल्याचे मेसेज आले आहे, पण उर्वरित अनेक जिल्हे अजूनही पेंडिंग यादीत आहेत. सर्वात मोठा आणि संतापजनक प्रश्न हा आहे की ज्या शेतकऱ्यांचे खरोखर नुकसान झाले आहे, ज्यांनी ई पीक पाहणी केली आहे, 72 तासांच्या आत वेळेत तक्रार देखील नोंदवली आहे, तरीही त्यांना पैसे का मिळाले नाहीत? हजारो शेतकऱ्यांचे नावे यादीतून गायब होत आहे. तांत्रिक चुका म्हणजेच KYC कारण देऊन किंवा पोर्टलचा सर्व्हर डाऊन असल्याचे सांगून विमा कंपन्या आणि प्रशासन शेतकऱ्यांना केवळ तारखांवरती तारखाच देत आहे. आता प्रश्न पडतो की नेमकं पैसे कधी मिळणार? शेतकरी हातबल होऊन विचारतोय, माझ्या हक्काचे पैसे कधी मिळणार? अतिवृष्टी आणि दुष्काळाने खरीप आणि रब्बी दोन्हीही हंगाम वाया गेले आहेत. नुकताच 2026 सालचा अर्थसंकल्पही सादर झाला, त्यात कर्जाची घोषणा देखील झाली, पण जुन्या पीक विम्याचे आणि अनुदानाचे हक्काचे पैसे अजून 100% शेतकऱ्यांपर्यंत का पोचलेले नाही? कृषी विभाग केवळ लवकरच जमा होतील हेच पालुपद लावत आहे. खऱ्या अर्थाने सर्वांच्या खात्यात हे पैसे कधी जमा होतील याचे कोणतेही ठोस उत्तर ना प्रशासनाकडे आहे ना विमा कंपन्यांकडे आहे. समाजात विशेषतः शहरी भागात एक अतिशय चुकीचा गैरसमज पसरवला जातो की शेतकरी फक्त सरकारी अनुदानावरती आणि कर्जमाफीवरती जगतो. पण सत्य हे आहे की शेतकरी कोणाकडे भीक नाही मागत. पीक विमा हा शेतकऱ्याचा कायदेशीर अधिकार आहे, हक्क आहे. जरी सरकारने 1 रुपयात विमा अशी घोषणा केली, योजना आणली असली, तरी उर्वरित हजारो कोटींचा प्रीमियम सरकार विमा कंपन्यांना करदात्यांच्या पैशातूनच देते. आणि जेव्हा नुकसान भरपाईची वेळ येते तेव्हा याच विमा कंपन्या नफा कमवून गब्बर होतात आणि शेतकरी मात्र न्याय मिळवण्यासाठी रांगेत उभा असतो. मग प्रश्न उभा राहतो की सरकार शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सहकार्य का करत नाही? याचे मुख्य कारण म्हणजे व्यवस्थेतील ठिसाळपणा आणि विमा कंपन्यांना पाठीशी घालण्याचे सरकारी धोरण. नुकसान भरपाईचे निकष इतके किचकट आणि जाचक ठेवले आहेत की सर्वसामान्य शेतकऱ्याला ते पार करणे अशक्य होते. विमा कंपन्याचे नफे वाढावेत आणि शेतकऱ्यांना अनुदानाच्या आशेवरतीच जागावे अशी जणू ही व्यवस्था बनवली गेली आहे. जोपर्यंत शेतकरी संघटित होऊन या सिस्टीमला जाब विचारत नाही, तोपर्यंत प्रशासनाची ही उदासीनता अशीच चालू राहणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तुमचा पीक विमा मिळाला आहे का? तुमच्या जिल्ह्याचे नाव आणि विम्याची सध्याची स्थिती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि शेअर करा. आणि आपल्या हक्कांसाठी आवाज उठवत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जय जवान, जय किसान.